मंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा. बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा महिलांना मेसेज. लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. नोव्हेंबर महिना संपलेला आहे आणि आजपासून डिसेंबर महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि तमाम असे लाडक्या बहिणींचे डोळे हे त्यांच्या बँक अकाउंटकडे लागले आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडलेला आहे. तर या संदर्भामध्ये नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचे अपडेट आता समोर आले आहे. हा हप्ता कधी येऊ शकतो ह्याची एक संभाव्य तारीख जी आहे ते समोर आली आहे. त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल आणि मी तुम्हाला माझा अंदाज देखील सांगणार आहे की तुम्हाला किती तारखेपर्यंत पैसे मिळू शकतात. संपूर्ण माहिती सांगतो. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ देखील लाईक करा. चला मग सुरू करूया. तर लाडक्या बहिणींना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजना नोव्हेंबर इन्स्टॉलमेंट एक्सपेक्टेड डेट. तर नोव्हेंबर महिना संपला तरी अद्याप नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे या महिन्यांच्या हप्त्याचे सर्व महिलांच्या नजरा लागल्या आहेत. केवायसी अनिवार्य करण्यात आल्याने आपले नाव यादीतून कट झाले की काय असा प्रश्नही देखील अनेक महिलांना इथे पडलेला आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. साधारणतः प्रत्येक महिन्याच्या 15 ते 20 तारखेनंतर योजनेचे पैसे देण्यात बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत होते. मात्र गेल्या काही महिन्यापासून हप्ता मिळण्यास उशीर होत असून हप्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणपणे आतापर्यंत जमा केला जात होता. पण आता काय झालं मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की राज्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या आपल्या राज्यामध्ये सुरू आहे. तर 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका म्हणजे एकूण 288 सदस्यांसाठी ते निवडणूक येथे होणार आहे. 2 डिसेंबरला येथे वोटिंग आहे आणि 3 तारखेला येथे मतमोजणी आहे. तर आता जे आहे ते सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आता आचारसंहिता लागलेली आहे आणि त्यामुळे आता आचारसंहिता लागू झाली असल्याने लाडक्या बहिणीला सध्या तरी पैसे मिळण्याची शक्यता नाही आहे. कारण की या सरकारचे जे काही मंत्री आहेत किंवा सरकारी अधिकारी आहेत ते आता सध्या निवडणुकीच्या कामांमध्ये सध्या आता व्यस्त आहेत आणि बराच वेळ अशी काही मंत्रिमंडळ बैठकही नाही झाली आहे. त्यामुळे 3 डिसेंबर किंवा मॅक्सिमम 4 ते 5 डिसेंबर पर्यंत तरी तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तरी मिळणार नाही याचं तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर केवायसी बद्दल बोलणं झालंच तर https.larkibahn.maharashtra.gov.in वेबसाईटवरती ई-केवायसी सुविधा 18 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली होती. ही आता मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आलेली आहे. ई-केवायसीची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ असून आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे तर काही महिलांची अजून बाकी आहे. तर ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करून घ्या असे आवाहनच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. इन शॉर्ट तुम्हाला सांगायला गेले तर 5 डिसेंबरपर्यंत तरी तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो काही तुम्हाला मिळणार नाही. तर माझ्या मते तुम्हाला कधी मिळेल तर साधारणपणे 15 डिसेंबरपर्यंत तुम्हाला इथे हप्ता मिळाला पाहिजे. कारण की आता आचारसंहिता चालू आहे. आचारसंहितेनंतर जेव्हा 3 तारखेला निकाल लागतील तेव्हा सरकारची मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये जे तो काय निधी लागतो लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यासाठी त्या निधीला मंजुरी मिळेल आणि मंजुरी झाल्यानंतर ते GR निघेल आणि GR जारी झाल्यानंतर त्याची जी आहे ती प्रक्रिया पैसे टाकण्याची अकाउंटमध्ये जी प्रक्रिया जी सुरू आहे मी साधारणपणे याला 1 ते 1.5 हप्त्यांचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला 15 ते 17 डिसेंबरपर्यंत ते तुम्हाला जे आहे ते नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये भेटतील. आणि मित्रांनो तुम्ही केवायसी देखील करून घ्या. कारण की जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीचा मे बी तुम्हाला नाही मिळणार. गव्हर्नमेंट मला वाटत नाही की गव्हर्नमेंट जे आहे ते पुन्हा तारीख वाढवेल. त्यामुळे तुम्ही रिस्क घेऊ नका. 31 डिसेंबर तुम्ही जे ते केवायसी करा. तुम्हाला काही केवायसीमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. त्याच्यावरती मला तुम्ही फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करा. मी तुम्हाला ई-केवायसी करण्याची मदत करेल किंवा करून देईल. तर हे होते तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. नक्की उत्तर देईल. व तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे ते देखील आम्हाला कळवा जेणेकरून मी तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देईल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.